मित्रांनो नमस्कार. आपण दररोज सायकल राईड करतो. जसजसा सायकलिंगमध्ये जास्त अनुभव आपल्याला येईल तेव्हा आपण सायकलच्या काही गोष्टींमध्ये अपग्रेडेशन केलं पाहिजे. सायकल आपण चालवतोच, मात्र सायकल ही आपोआप चालली पाहिजे. सायकलचं स्पीड जसं आपल्या ताकदीवर अवलंबून आहे किंवा आपल्या प्रॅक्टिसवर अवलंबून आहे, जसं आपल्या सायकल चालवण्याच्या टेक्निकवर अवलंबून आहे, तसंच हे स्पीड आपल्या सायकलच्या पॅडलवर सुद्धा अवलंबून आहे. आपण जेव्हा सायकल घेतो तेव्हा त्याच्याबरोबर एक स्टॉक पॅडल येतं. ते प्लॅस्टिकमध्ये असतं किंवा मेटलमध्ये असतं किंवा ॲल्युमिनियममध्ये असतं. आपल्या सायकलचं जे पॅडल आहे हे चांगल्या क्वालिटीचं असणं आवश्यक आहे, बॉल बेरिंगचं असणं आवश्यक आहे आणि त्याच्याही पुढचं DU बेरिंगचं असणं आवश्यक आहे. या सायकलला अत्यंत आवश्यक असणारं जे सायकलचं पॅडल असतं, या सायकलच्या पॅडलचं अनबॉक्सिंग आणि रिव्ह्यू करूया. हे आहे पॅडलचं बॉक्स. आपण हे बॉक्स उघडूया. अशा प्रकारचं हे पॅकिंग येत आहे. एक पॉम्पलेट आहे ते आपण नंतर पाहूया. आणि हे जे पॅडल आहे हे अशा प्रकारचं पॅडल आहे. थँक्यू असं एक कार्ड दिले आहे. वॉरंटी कार्डसुद्धा दिलेलं आहे. त्याचबरोबर एक माहितीचं पॉम्पलेट दिलेलं आहे अशा प्रकारचं अबाउट DU बेरिंग. जे पॅडल आहे हे कसं इन्स्टॉलेशन करायचं याची माहिती दिलेली आहे. याच्याबरोबर एक एलेन की मिळालेली आहे. याच्या सहाय्याने आपल्याला हे पॅडल आपल्या सायकलला लावायचं आहे. हे सगळं साहित्य आपण ठेवूया आणि आपला हा पॅडल कशा प्रकारचा आहे हे आपण पाहूया. हे DU बेरिंग प्रकारातलं पॅडल आहे आणि हे सील्ड बेरिंग टाईप आहे. याच्यामध्ये आत गोळ्या वगैरे नसतात. हे एक वेगळ्या प्रकारचं मॉडर्न टेक्नॉलॉजी आहे आणि याला कुठलंही ऑइल करण्याची आवश्यकता नाही किंवा ग्रीस करण्याची आवश्यकता नाही. हे जे पॅडल आहे याला दोन्ही बाजूला रिफ्लेक्टर आहेत. या बाजूला पण एक रिफ्लेक्टर आहे आणि या बाजूला एक रिफ्लेक्टर आहे. कारण जेव्हा पाठीमागून एखादी व्यक्ती तुम्हाला पाहते, वाहन चालक पाहतो, तेव्हा तुम्ही सायकलिस्ट आहात हे पाठीमागून या मुवमेंटवरून आपल्याला दिसून येतं. आणि विशेष म्हणजे हे ओरिजिनल ॲल्युमिनियम आहे आणि भरीव आहे, मजबूत आहे, पण लाईटवेट आहे. आता बघा हे माझ्या एका बोटावर मी असं पकडतोय, मात्र असं वाटत नाही की हे खूप जड वगैरे आहे. कारण जड वस्तू सायकलला लावून चालणार नाही. हलक्या आणि टिकाऊ आणि मजबूत आपल्याला वस्तू आवश्यक आहेत. ह्या पॅडलला ज्या स्टड दिसतात त्या तुम्हाला दिसतात का पहा. साधारण अर्धा MM आहेत. खूप स्ट्रॉंग आहेत. आणि याचा उपयोग काय तर आपण जेव्हा पॅडलवर पाय ठेवतो तेव्हा ग्रिप चांगल्या प्रकारे आपल्याला मिळाली पाहिजे. पॅडलवरून आपला पाय घसरला नाही पाहिजे, आपला बूट घसरला नाही पाहिजे. पावसानं भिजलं किंवा पावसामध्ये आपण जेव्हा सायकलिंग करतो किंवा पाणी त्याच्यामध्ये खालून उडतं तेव्हा हे भिजतं. हे भिजलं तरी ही ग्रिप सुटणार नाही. हे जे पॅडल आहे हे ज्या सायकल रोड बाईक असतात, कॉस्टली असतात किंवा हायब्रिड आणि MTB सुद्धा, त्या सायकलला हे पॅडल असतं. आता माझ्या सायकलबरोबर जे पॅडल मिळालेलं आहे हे कशा प्रकारचं आहे तुम्ही पहा. हे प्लॅस्टिकमध्ये आहे. हे DU बेरिंग नाही, हे साधं बेरिंग आहे. आत बहुतेक गोळ्या असाव्यात. मात्र काय होतं हे आता हे स्टड झिजायला लागलेत आणि आपण जेव्हा बूट याच्यावर ठेवतो त्यावेळी हे सटकण्याची शक्यता असते. हे जर भिजलं तर हे सटकतं आणि अशी ग्रिप, मजबूत ग्रिप सापडत नाही. छोटा आहे, छोटा पॅडल वाटतोय तुम्हाला. जरी व्हिडिओमध्ये मोठा वाटत असेल तरी हा छोटा आहे आणि कधीकधी थोडासा आवाज पण या ठिकाणावरून येतो. आता पॅडल लावल्यानंतर हे असं दिसतं आणि याचं जे आपल्याला थोडंसं सुरुवातीला आपल्याला वाटेल की हे जास्त असं फिरत नाही. मात्र आपण जेव्हा सायकल वर प्रॅक्टिस करू तेव्हा हळूहळू आतलं जे DU प्रकारचं बेरिंग असतं ते काम करू लागतं आणि चांगल्या प्रकारे ते आपल्याला ग्रिप देतं आणि चालतं.
अशा प्रकारे. हे जे पॅडल आहे याची MRP आहे 1899 रुपये. मात्र मला हे 900 रुपयाला पडलं. मात्र 900च्या मानानं हे खूप चांगलं आहे. आपण हे सायकलला यूज करणार आहोत. मित्रांनो, आजचं हे DU बेरिंग प्रकारातलं जे पॅडल आहे हे कसं वाटलं कमेंटमध्ये लिहा. अशा नवीन साहित्याचं आपण आणखी अनबॉक्सिंग करणार आहोत. आणि आपण जर सायकलिंग करत असाल त्यासाठी आपल्याला भटकंती लाईव्ह या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब आणि लाईक करावं लागेल आणि शेअरही करावं लागेल. पुन्हा भेटूया पुढच्या अनबॉक्सिंग आणि रिव्ह्यू सिरीजमध्ये आणि पुढच्या सायकलिंग इव्हेंटमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.